आली आली भाग्यलक्ष्मी। बाबा मला हे लग्न करायचंय, माझं प्रेम आहे सूर्यावर, प्लीज बाबा नाही म्हणू नका। तू माझ्याबरोबर येणार आहेस का नाही? कुणी धमकवलंय तुला, जबरदस्ती केली? तसं असेल तर सांग, क्षणार्धात यांचं साम्राज्य धुळीला मिळवतो बघ। या सगळ्यांना तुरुंगाची हवा खायला लावतो का नाही पहा। देवसाहेब तुमचं समाधान झालं असेल तर मला वाटतं तुम्ही आता निघावं। हो, लग्नाचं निमंत्रण पाठवू आम्ही तुम्हाला। तुला जसं जगायचंय तसं तू जग, तू मोठी झाली आहे, स्वतःचे निर्णय घेऊ शकतेस तू। पण लक्षात ठेव, या नराधमांच्या तावडीमध्ये तर गुदमरलीस ना, मला फोन करायचा ना। काशीने सांगितलं का तुला बाहेर यायला? नाही, ती तर मला म्हणाली की तू जाऊ नकोस बाहेर, म्हणून मीच आले। मग कशाला आलीस बाहेर मरायला? मला माझ्या बाबांना समजून सांगायचं होतं। हो ग बाळा, समजवलंस ना आता? समजवलंस ना? बघ, आता तू सून म्हणून या घरात येतेस ना, तेव्हा स्वतःचं डोकं नाही वापरायचं। बाबा सरिता कुठे? अरे बोल ना काहीतरी। सरिता कुठे? श्री अरे बाबा, अरे बोलशील की नाही काहीतरी? विचारा ना, सरिताचं काय झालं विचारता नाही? विचारा काय झालं ते। नाही नाही नाही, हे खरं नाही, सांग मला काय हे असं का केलंस तू? रे जीवा पलीकडे जाऊन वाढवली, त्याची किंमत तिने ठेवली नाही हे सांगू। तो तिच्या नावानं मी आधी आंघोळ करू दे। सूर्यानं त्या मुलीला पळवून आणलंय। अशी लग्न शक्यतो शांतपणे आपल्या माणसातच होतात। संजयचं लग्न हे असं अचानक झालं। आता राहता राहिला सूर्या, कमीत कमी त्याच्या लग्नात तरी मला हौस पूर्ण करू दे। अगं प्रश्न फक्त आमंत्रणांचा नाहीये, सरिताच्या वडिलांचं काय? कोणाच्याही थांबवण्याने थांबणारा माणूस नाहीये तो। अगं त्याच्या मुलीचं लग्न आहे, तेही त्याच्या परवानगी शिवाय। त्याची मुलगी स्वतः लग्नाला तयार झाली, एवढीच जर का इज्जत प्यारी असेल ना तर नाही येणार तो इथे। लग्नात काशीचा मानपान नीट करा। काशीचा मानपान ना? हो करूया ना, तिला त्याचा मान द्यायला नको? काशीचा मानपान कसा करायचा ते मी बघते। काय सरिता आत्याच्या फोटोला हार घातलाय कारण ती देवाघरी गेली। देवाघरी म्हणजे आपल्याच घरी ना, आपलंच तर नाव देव आहे। काय आपलं नाव देव आहे, पण शाळेत जाताना देवाला नमस्कार करता का नाही तुम्ही? तो देव परमेश्वर वर असतो ना आकाशामध्ये, त्याच्याकडे गेली सरिता। काशी, काशी तू आणि संजय पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या घरात याल ना? अगं मी तुम्हाला न्यायला आली, या घरची पहिली सून आणि आमच्या संजयची बायको म्हणून मोहित्यांच्या घरात पाऊल टाकशील ना? उशिरा का होईना पण मला तुझं महत्व कळलंय, जाणीव करून दिलेस तू तुझ्या चांगुलपणाची। आणि गुरुवाईंनी पण आज्ञा केली की या घरच्या मोठ्या सुनेला तिचा मान मिळालाच हवा, म्हणून मी माझी कर्तव्य पार पाडणार। गोदात्या, काशीचं आणि संजयचं सगळं सामान संजयच्या खोलीत नेऊन ठेवा पाहिजे। आज मोहित त्यांची मोठी सून आणि त्यांचा मोठा मुलगा त्यांच्या घरात येणार आहे। येते मी। कुठे जायचं? तुमच्या हक्काच्या घरात। सारी